ताई मागील 5 वर्षात ज्या माजी नगरसेवकांनी आपल्याला आश्वासन दिले ते पूर्ण झालेत का नाही? झाले. पूर्ण झालेले तर आमच्या आपल्या इकडं पाण्याची योजना आहे. आता लाईटाची पण त्यांनी केली. आपली पुढील भूमिका काय असेल? कुणाला मतदान कराल आपण या निवडणुकीत? आम्ही अर्जुनला करणार. अर्जुनला. मशाल. हा. काय वाटतंय ताई आपल्या विभागात काय विकास झाला आहे की नाही? काय सांगणार? झालंय, लाईट वगैरे आहेत, पाण्याची सोय आहे. तेवढं आता याच्यानंतर आपलं मतदान अर्जुन गुज्जरला आमच्या परिवाराकडून असन त्यांना मतदान. हा, आम्ही मत अर्जुनलाच करणार, गुज्जरला. ताई काय सांगाल ताई आपल्या प्रभागात विकास झालाय की नाही? हो, झाला. काय काय झालंय आपल्या प्रभागात विकास? आपल्या याच्यात भाऊन हे केलेलं आहे, संतोष भाऊन, की पाणी, लाईट पूर्ण सुविधा करून ठेवलेले आहेत. आणि आमचं मत अर्जुन गुजरलाच राहील. आमचं मत अर्जुन गुज्जरलाच राहणार मशाल. सांगाल ताई आपल्या प्रभागात विकास झालाय की नाही? हा, झाला. मामाच्या योगाने विकास झाला. आमच्या गल्लीची सुधारणा व्हायली. मामा आमचे आता करणार आहे सगळं, हळूहळू सगळंच व्यवस्थिशीर होणार आहे. आमची गल्ली आमची सुधारणार आहे परिस्थिती. नाल्या व्हायल्यात, खंबे आलेत, आता नाल्या होणार, रोड होणार, आम्हाला घरकुल येणार. आपलं पुढील मतदान कोणाला असेल? आमचं मतदान आमच्या वार्ड मेंबरला देणार ना आम्ही. आमचा जे वार्ड मेंबर आमच्याकडे आहे ना, जे काही नाल्या नव्हत्या, आपल्या नळ नव्हते, लाईटिंग नव्हती, ते सगळे आम्हाला व्यवस्था भेटली, सुविधा भेटली. पुन्हा आमचे ते खड्डे होते रस्त्यानी, ते मुलं पडत होते, लहान चिखल पाणी काही असे लहान खेळत होते मुलं, तर आम्हाला खूप सुविधा भेटली. त्यांची मी धन्यवाद करते सर. आता जे आमचे वार्ड नंबर आहेत आम्ही त्यांनाच हमेशा करू आणि त्यांचे आम्ही आभारी मानू सर. थँक्यू. मागील 5 वर्षात जे नगरसेवक होते त्यांनी आपल्याला दिलेली आश्वासनं पूर्ण केलीत की नाही? काय वाटतं आपल्याला? हो, केले ना. काय नाल्या केल्या, रोड केले. पहिले असं गुडघ्यापर्यंत चिखल होत आहे ना, सिमेंट रोड करून गट्टूचा रोड केला, नाल्या केल्या. अजून आता लाईटचे खंबे आणले, लाईट आणली आणि सगळ्याच्या सुखादुखामध्ये ना सामील होतात, आरोग्याचं काम करतात. अजून त्यांना हर गोष्टीमध्ये सहभाग होतात आमच्यात. आणि आमचं मत आहे ना मशालाच आहे. अर्जुन हे जे 4 मतदान त्यांनाच राहणार. मागील 5 वर्षात जे नगरसेवक होते त्यांनी आपल्याला दिलेली आश्वासनं पूर्ण केलीत की नाही? काय वाटतं आपल्याला? आम्हाला जवळजवळ 10 वर्षाखाली जे नगरसेवक होते त्यांनी सर्व कामे आमच्या ह्याच्यात रोडला चिखल होते पूर्ण, त्याच्यावर मुरुम टाकले, दगड टाकले, गट्टू आणले, पाण्याची टाकीची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, प्रत्येक घरामध्ये नळ दिले. पुन्हा लाईट नव्हती, लाईट केली. पुन्हा आमच्या सुखदुःखात नेहमी ते सहभागी असतात. आडी अडचण जर आली कोणाला तर ते आमची अडचणसुद्धा सोडतात. आर्थिक अडचण असेल तरी ते सोडतात. बरेचसे कामं त्यांनी केलेले आहेत. आता आमचं मतदान नेहमी काम बघतो आणि आमची आडी अडचणसुद्धा त्या मांडतो, तो सुद्धा पूर्ण करतो. आमचं मतदान हे अर्जुनलाच राहील. तो मशाल या चिन्हावर मतदान आम्ही त्यांनाच मतदान देणार आहे. काय सांगाल मामा, मागील जे 5 वर्षात आपले नगरसेवक होते त्यांनी आपल्याला दिलेले आश्वासन पूर्ण केलेत नाही? पूर्ण असं रोड बनवले गल्लीमध्ये सगळे काम, आपले सिमेंट रोड झाले आमच्या गल्लीमध्ये, सगळं झालं ते आमच्या मामाचा आशीर्वाद सगळं झालं ते सगळं. आणि त्यातल्या तुम्हाला कसं माहिती आहे का, मामाने आमच्या मंदिरासाठी खूप काय केले, कुठं मुनीम कॉलनीमध्ये. आणि आता हे यांचं बी टोटल चालूच आहे यांचं बी सगळं. म्हणलं तर त्यांचे उपकार खूप झाले. तर ते मंदिरासाठी आम्हाला कमी 1.5-2 लाख रुपयाचं काम सुरू केलं त्यांनी आमचं, सांगायचं म्हणजे. आणि ते आमच्यासाठी इतके भारी आहेत की काही वेळेस त्यांनी आम्हाला आपलं कुणी गरीब माणूस असो, मातीला पैसे लागले, हे लागले, ते त्यांनी दिले, तर तांबोलीनं त्यांनी दिले, तर सांगायचं म्हणजे. आता पुढचं मतदान कोणाला असेल आपला? मामाशिवाय आम्हाला पर्यायच नाही सांगायचं म्हणजे. आमच्या मुनीम कॉलनीला, टोटल मुनीम कॉलनीला मामाशिवाय पर्याय नाही. काय सांगाल भैया? काय क्या बोलेंगे, मामा कुछ करने का मामाशिवाय नाही. काय सांगाल भैया, मागील 5 वर्षात जे आपले नगरसेवक होते त्यांनी आपल्याला दिलेले आश्वासन पूर्ण केले की नाही? काय सांगाल यासंदर्भात?
आमच्या वार्ड क्रमांक 12 मध्ये जे काही रोड, नाल्या, लाईट, जे काही पाणी वगैरे काही बी अडचण असेल, संतोष मामा गुज्जर यांनी आमचे काम पूर्ण केलेले आहे. आणि या वार्ड क्रमांक 12 मध्ये आमची वोटिंग जी आहे ती फक्त अर्जुन गुज्जरलाच राहील. काही बी आमचं कोणचं पण काम असलं, आम्ही एक कॉल केला तर आमच्यासाठी धावून येतात.